लहान मुलांचा नीटशी नीट संबंध नसताना आंदोलनात त्यांना आणण्याचं काम काय? तुम्ही म्हणाल लतिका काय बडबडतीयस? अरे काल दादरच्या आंदोलनात आलेल्या महिलेला पोलिसांनी ज्या पद्धतीने ताब्यात घेतलं त्यावेळी तिच्या सोबत असलेलं लहान मूल घाबरून कसं मोठ्याने रडू लागलं ते बघून अक्षरशः अंगावर काटा आला। आता जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पोलिसांच्या कारवाईवर सर्वांनीच टीका केली। मुंबईतच नाही तर ज्या पद्धतीने दिल्लीत ही लहान मुलांवर लाठीचार्ज झाला ते चुकीचंच आहे, पण प्रश्न असा आहे की आंदोलनामध्ये लहान मुलांना घेऊन जाणं किती योग्य आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत दादरमध्ये नेमकं काय घडलं, दिल्लीतल्या आंदोलनाशी याचा काय संबंध आणि या सगळ्यात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर बनलाय। सविस्तर आपण सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभरात जे आंदोलन पेटलंय त्याचे पडसाद आता दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले नाहीये, याचा प्रत्यय आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आलाच असेल। काल मुंबईत दादरमध्ये चैत्यभूमीच्या दिशेने जाणाऱ्या एका आंदोलनादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात एक महिला आपल्या लहान मुलासोबत पोलिसांसमोर उभी असलेली दिसते आणि पोलिसांना जाब विचारते। पुढे या महिलेला पोलिसांनी ज्या पद्धतीने ताब्यात घेतलं त्यावेळी तिच्या सोबत असलेलं लहान मूल घाबरून कसं मोठ्याने रडू लागलं ते बघून अक्षरशः कोणाच्याही अंगावर काटा येईल। तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्याही काळजाला चटका लावून जाईल अशी अवस्था त्या लहान मुलाची त्या व्हिडिओमध्ये दिसते। प्रोटेक्शन साठी जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा हक्कांचा तुम्ही आम्हाला 4 तास पोलीस स्टेशन मध्ये बसवता आणि आता इथे उभा राहिलोय हक्कांसाठी तर प्रोटेक्शन देताय। कसलं प्रोटेक्शन देताय? अजिबात प्रोटेक्शन नको आम्हाला। प्रोटेक्शन द्यायचं तर पंतप्रधानापासून द्या, प्रोटेक्शन द्यायचंय तर त्या मुख्यमंत्र्यापासून द्या, प्रोटेक्शन द्यायचंय तर त्या मंत्र्यापासून द्या। नाही पाहिजे आम्हाला पोलिसांपासून प्रोटेक्शन, नाही पाहिजे आम्हाला पंतप्रधानापासून प्रोटेक्शन। प्रोटेक्शन आम्हाला हवं या पोलिसांपासून। तर तुम्ही बघू शकताय या व्हिडिओमध्ये एक कुटुंब आहे जो दादरमध्ये रस्त्यावर उभं असलेलं दिसलं आणि त्यांना पोलिसांनी घेरलंय आणि आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आलोय असं सांगत तिथून त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच वेळी महिलेने पोलिसांचा हा पावित्रा ओळखला आणि थेट सवाल केला की शांतपणे उभे राहिलोय तरी हटवताय, ही कसली अभिव्यक्ती? आम्हाला तुमचं संरक्षण नकोय, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपासून संरक्षण हवंय असं तिने ठणकावून सांगितलं। यानंतर पोलिसांनी त्या महिलेसह तिचा पती आणि मुलाला उचलून नेलं। या क्षणी घाबरलेल्या त्या लहान मुलाने पापा पापा असा टाहो फोडला आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्याने बरेच नेटकरी हळहळले। आता दादरमध्ये घडलेली ही घटना ही काही एक घटना नाहीये। संसदेच्या दिशेने निघालेल्या सीजेपीच्या मोर्चा दरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर झाल्याचं वृत्त आहे। दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार या कारवाईत 118हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 60हून अधिक आंदोलन जखमी झालेत तर 70हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलाय, ज्यावर मोर्चात लहान मुलांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप करत अभिजित दिपके यांनी संताप व्यक्त केला। याला जबाबदार कोण? दिल्ली पोलिसांना आंदोलनातील विद्यार्थ्यांचे खून करण्याचे आदेश देण्यात आले होते का, असा गंभीर सवाल त्यांनी सरकारला केला। पण खरंच ही सरकारची जबाबदारी आहे का? मुळात या आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून इमोशनल ड्रामा क्रिएट करण्यात काय लॉजिक आहे? जेव्हा तुम्हाला माहिती आहे हे आंदोलन पेटलंय तेव्हा तुम्ही तुमच्या लहान मुलांना तिकडे घेऊन जाण्यात अर्थ काय? त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची तर आहेच, पण त्याआधी प्रथम जबाबदारी पालक म्हणून तुमची आहे ना, कारण आंदोलनाचं महत्त्व त्या पोरांना नंतर समजेल पण भीती गोंधळ त्यांच्या मनात कायमचे ठसेल। आता इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही हक्क आहे, पण त्यात निष्पाप मुलांना सहभागी करून त्यांच्या सुरक्षिततेचा धोका वाढवणं कितपत योग्य आहे? अरे जे लहान मुलं मार खातायत त्यांना त्या आंदोलनाचं राजकारण, आंदोलनाचे मुद्दे त्यांना व्यवस्थित समजतायत तरी का? हे आंदोलन कशावरून सुरू आहे, कशासाठी सुरू आहे, ज्याची जाण या लहान मुलांना नाही अशांना या आंदोलनात का आणलं गेलं?
आता अभिजित दिपके यांनी उपस्थित केलेला प्रश्न जरी योग्य असला तरी आंदोलनात लहान मूल का आहे? लहान मुलांचा आंदोलनातील सहभाग पाहता उद्या या आंदोलनातील गंभीर गोंधळाचा जर त्यांच्या मनावर परिणाम झाला, त्यांच्या मनात याची भीती बसली तर काय होईल? हा मुद्दा आहेच की. आपण मुंबईतील उदाहरण घेऊ. काल मुंबईत त्या महिलेचा आणि तिच्या मुलाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. तो बघून कोणाचंही मन कळवळेल की एक बाई तिच्या लेकराला जवळ घेऊन जोरजोरात ओरडते, आंदोलन करते, म्हणते आम्हाला तुमचं प्रोटेक्शन नको, आम्हाला मुख्यमंत्री नको, आम्हाला पंतप्रधान नको. इट मीन्स तिला या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं. बरोबर, जरूर व्हावं. आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही हक्क आहे. पण तिच्या बरोबर असलेला तो लहान मुलगा जो वयाने फार लहान दिसतोय, कदाचित 8वी-9वीचा असेल, तो हे सगळं बघून गांगरून गेलाय. तुम्हीच बघा तो कसा आक्रोश करतोय, कसा तो घाबरलाय. धर्मेंद्र प्रधानना अटक करा. आक्रोश आपल्याला पाहायला आता या मुलाला काय कळतंय? आपल्या आईला, आपल्या बापाला हे पोलीस असं का खिचून घेऊन जात आहेत? आपल्याला पोलिसांच्या गाडीत टाकलं जात आहे हे तरी समजण्याचं त्याचं वय आहे का? आणि त्याला पोलिसांच्या गाडीत टाकलं जात आहे हे किती दुर्दैवी आहे. त्याला घरी ठेवून तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा, हरकत नाही, तुम्हाला आवाज उठवण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही त्या लहान मुलांची धरपकड का करताय? आज त्या लेकराला पोलिसांच्या गाडीत तुमच्यामुळे बसावं लागतंय. एक लक्षात घ्या, सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहेच की आंदोलनकर्त्यांना, त्यात सहभागी असलेल्या कोणालाही सुरक्षित पद्धतीने हाताळणं ही त्यांचीच जबाबदारी आहे. पण त्याआधी आपल्या मुलांना अशा वातावरणात घेऊन जाण्याचा निर्णय घेणं ही जबाबदारी पालक म्हणून आपली आहे. कारण आंदोलनाचं महत्त्व मुलांना उद्या कधीतरी समजेल, पण आज अनुभवलेली भीती आणि गोंधळ त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवू शकतो. तुम्ही प्रेक्षक म्हणून या घटनेकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.